स्वागत करतो. महाराष्ट्र भूषण लोकशाहीर प्रल्हाद राय यांचं नाव तसं जुन्या पिढीला सुपरिचित आहेच. माणसं आपला वाडवडिलांचा वारसा वेगवेगळ्या प्रकारे जपतात. त्याप्रमाणे शाहीर प्रल्हाद राय यांचे सुपुत्र शाहीर विनायक जामखेडकर आणि विज्ञान शाहीर प्रभाकर जामखेडकर हे त्यांच्या शाहिरी कला प्रकाराचा जो वारसा आहे तो जतन करतात. इतकंच नव्हे तर शाहिरी कला प्रकार, त्याचं सादरीकरण, त्याची भाषा, त्याचं संगीत या सर्व अंगांचा विशिष्टपूर्ण असा एकंदरीत प्रचार करून आणि माणसाच्या समोर, लोकांच्या समोर ते ठेवत आहेत. हे कार्य त्याचे व्रत म्हणून अंगीकारलं आहे आणि आज ते आपल्यासमोर ही कला सादर करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. मी रामभाऊ कुलकर्णी यांना अशी विनंती करतो की त्यांनी शाहीर प्रल्हाद राय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. रामभाऊंच्या उपस्थितीशिवाय आणि सहकार्याशिवाय लोकहितवादी मंडळाचा एकही संगीताचा कार्यक्रम पार पडू शकत नाही. हा आजपर्यंतचा प्रघात आहे आणि आजचा जो हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम आहे हा देखील त्यांच्यामुळेच आपल्याला इथे प्राप्त झाला आहे हे मी विशेष नमूद करू इच्छितो. आज शाहीर प्रभाकर जामखेडकर आणि यांच्यासह आजच्या या कार्यक्रमामध्ये जे इतर कलाकार सहभागी झाले आहेत आणि स्वतः विनायक आणि प्रभाकर हे दोघं शाहीर मंडळी यांचं मी इथे आपल्या सर्वांतर्फे स्वागत करतोय आणि रामभाऊ कुलकर्णींना अशी विनंती करतो की मंडळातर्फे त्यांनी प्रेमाचं प्रतीक अर्पण करावं आणि नंतरच आपण कार्यक्रमाकडे जाऊया. शाहीर प्रभाकर जामखेडकर. शाहीर विनायक जामखेडकर. प्रशांत जामखेडकर. प्रिया जामखेडकर. प्रीता जामखेडकर. प्रज्ञा कुलकर्णी. शाहीर प्रल्हाद राय यांच्या शाहिरीवर आणि त्यांच्या एकंदरीत या कला प्रकारावर प्रज्ञाने प्रबंध एक सादर केलेला आहे. हे एक नाविन्यपूर्ण अशी बाब आहे त्याच्यामध्ये. आणि आजच्या कार्यक्रमाला ढोलकीची साथ करतायत श्री नवीन तांबट. त्याचप्रमाणे हार्मोनियमची साथ करतायत श्री सुभाष दसतकर. आता इथे उल्लेख केलेल्या नावांवरून आपल्या लक्षात आलं असेल की संपूर्ण जामखेडकर कुटुंब हे या शाहिरी प्रकाराने पोवाड्यांनी एक भारावून गेलेलं आहे. आपणही या कुटुंबामध्ये एक कुटुंब म्हणून सहभागी होऊया आणि आजच्या कार्यक्रमाचा आनंद लुटूया. कार्यक्रम सुरू केला आणि मी शाहिरांना विनंती करतो की आता कार्यक्रम सुरू करावा. आज आमचे पिताजी म्हणजे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कविभूषण महाराष्ट्र शाहीर प्रल्हाद राय जामखेडकर यांच्या जन्मशताब्दीचं जे वर्ष सुरू झालं आहे आणि वर्षभर जो समारोह चालणार आहे त्याच्या भागापैकी एक कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम आयोजित करण्याची जी संधी आम्हाला इथल्या लोकहितवादी मंडळाने प्राप्त करून दिली त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे अत्यंत ऋणी आहोत. कारण हा कार्यक्रम तसा वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपल्या बहुतेकांना माहिती आहे की प्रल्हाद रायांचं जन्मगाव म्हणजे जन्मभूमी नाशिक हेच आहे. इथनं जवळच
गिरणार या गावी त्यांचा जन्म झाला होता, बरोबर 100 वर्षापूर्वी. आणि म्हणून मला वाटतं ह्या कार्यक्रमाचं औचित्य एक विशेष आहे आणि आम्हाला विशेष आहे. म्हणून त्यांच्या जाहीर कार्यक्रमापैकी हा पहिला कार्यक्रम नाशिकला होतोय. हे नाशिककरांना घोषणावं आहे, तसंच आम्हालाही घोषणावं. त्याच्यानंतर एक आजच्या कार्यक्रमाची थोडी रूपरेषा मी आपल्याला सांगू इच्छितो. कदाचित आपल्यापैकी काही जणांनी 6 मे हा जो शाहिरांचा जन्मदिन होता त्या दिवशीच आकाशवाणीने एक खास कार्यक्रम त्यांच्यावर प्रस्तुत केला होता. आणि त्या कार्यक्रमाचं स्वरूप जवळजवळ आजच्या कार्यक्रमासारखंच असल्याने ते मी आपल्याला विशद करू इच्छितो. आजकाल असं आहे की पोवाड्याचे कार्यक्रम जे 50 वर्षापूर्वी नित्य नेमाने होत असायचे, लोक उत्कटाने 3-3 तास ते कार्यक्रम ऐकायचे, ती वेळ जरा मागे पडलेली आहे. त्याचा प्रचार फार कमी आहे सध्याच्या काळात. आणि म्हणून हल्लीच्या पिढींना पोवाडे काय किंवा ते कसे म्हटले जातात याचं सप्रात्यक्षिक दर्शन होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने ह्या कार्यक्रमाची आखणी आम्ही केलेली आहे. सुरुवातीला अनेक लोक एक असा प्रश्न विचारतात की पोवाड्यांचं मूळ काय, आणि त्याच्याबद्दल फार उद्बोधक माहिती प्राप्त झालेली आहे. आणि ती अशी की पोवाड्यांचं मूळ जर सांगायचं झालं तर ते अगदी आपल्या मराठी संस्कृती इतकंच प्राचीन आहे असं म्हणावं लागेल. पण एवढंच काय की शाहिरी काव्याला मराठीचा कुशक काल म्हटलं जातं. म्हणजे आपल्याला कल्पना येईल की शाहिरीला किती महत्वाचं स्थान आपल्या साहित्यात दिलेलं आहे. त्याच्यानंतर पोवाडा हा शब्द कसा आला याची जिज्ञासा अनेकांना असते. प्र अधिक वद या धातूपासून प्रवाद हा शब्द झाला. प्रवाद म्हणजे एखादी गोष्ट जोराने सांगणे किंवा ठासून सांगणे या अर्थी इथे आहे. त्या प्रवादपासून पवाड आणि पवाडपासून पोवाडा हा आज रूढ असलेला शब्द झाला. आणि गमतीची गोष्ट अशी की पवाड या शब्दाचा उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आणि नुसता तो उल्लेखच आहे असं नाही, पण तो अनेक अर्थांनी पवाड हा शब्द वापरलेला आहे. आणि त्याचे काही अर्थ म्हणजे सामर्थ्य, पराक्रम, स्तुती, विस्तार, इच्छा अशा अनेक अर्थांनी पवाड या शब्दाचा वापर केला गेलेला आहे. आणि ह्या अर्थापैकी कोणत्या ना कोणत्या अर्थाने पोवाडा त्याच्यात अंतर्भूत असतो. आणि म्हणून तुम्हाला कल्पना येईल की पोवाड्याची व्याप्ती किती मोठी आहे. म्हणजे त्याच्या विषयाची व्याप्ती केवळ शौर्य गाणं एवढीच नाही, पण ती अमर्यादित आहे तशी. त्याच्यानंतर एक साधा प्रश्न विचारला, शाहीर म्हणजे काय, शाहीर हा शब्द कुठून आला किंवा शाहिरीचे प्रकार किती आहेत. ह्याच्याबद्दल स्थूल मनाने असे सांगता येईल की 3 प्रकारचे शाहीर आणि शाहिरी असते. पहिला प्रकार जो आहे तो गोंधळी शाहीर, नावावरनच होतो. आणि हे प्रकार प्रामुख्याने ज्या कारणासाठी केलेले आहेत म्हणजे पोवाडांचे रचनाकार कोण, ते काय गातात, म्हणजे त्याचे पोवाड्याचे विषय काय आणि त्यांच्या उपजीविकेचं साधन काय, हे 3 निकष लावून पोवाड्यांचे 3 प्रकार केले गेले आहेत जे तज्ज्ञांनी केलेले आहेत. तर त्याच्यापैकी गोंधळी पोवाडे हा जो पहिला प्रकार आहे, त्याच्या नावाप्रमाणे गोंधळी हे महाराष्ट्रभर पसरलेले देवीचे भक्त आहेत. आपल्याला माहिती आहे तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची अंबाबाई, रेणुका माता, आपल्या जवळच वणीचा गड आहे. देवीचे जे जे भक्त आहेत प्रत्येक वेळेला काही समारंभ झाल्यानंतर गोंधळ घालणे ही प्रथा अजून सुद्धा आहे. आणि ते गोंधळ घालणारे ते गोंधळी, पण त्या पोवाड्याचे विषय फक्त देवीचं महात्म्य वर्णन करणं, दैवतांचं महात्म्य सांगणं किंवा त्यांचे जे देवस्थान आहे त्यांची महती गाणं इतक्या पुरतेच हे विषय मर्यादित होते. आणि अशा रचनाकारांना गोंधळी शाहीर असं म्हणतात. दुसरा प्रकार जो आहे तो भाट.
अथवा बंदी या नावाने ते रचनाकार ओळखले जातात आणि ह्या लोकांना राजाश्रय असे. राजाश्रय किंवा धनिक यांच्या आश्रयाने राहणारे लोक म्हणून प्रामुख्याने त्यांची स्तुती गाणं हा त्यांचा छंद असायचा किंवा त्यांचं काम असायचं आणि प्रत्येक वेळेला म्हणजे त्यांच्या विलासाची स्तुती किंवा त्यांच्या पराक्रमाची स्तुती गायले की धनिक त्यांना इनामात द्यायचे. आणि यादवकाली ही पद्धती जी आली प्रसिद्ध झाली आणि याच्यातले काही भाग म्हणजे हिंडते फिरते असत. म्हणजे उपजीविकेचं साधन मिळवायला त्यांना सामान्य जनतेवर अवलंबून राहण्याची काही जरूर नव्हती. हा एक भेद याच्यातला आहे. आणि याच्यात अनेक शीघ्र कवी होऊन गेले. म्हणजे एखादा प्रसंग घडला असताना आत्ताच्या आत्ता काव्य करायचं त्याच्यावर म्हणून दाखवायचं अशा तऱ्हेचे अनेक शीघ्र कवी त्यावेळेला प्रसिद्धीला आलेले. हा दुसरा प्रकार. आणि तिसऱ्या प्रकारच्या रचनाकारांना आज आपण ज्यांना शाहीर म्हणतो ते शाहीर किंवा शाहिरी पोवाडे हा तिसरा प्रकार. आणि याचे विषय मात्र लढाई, थोर पुरुषांचे मृत्यू किंवा वध. उदाहरणार्थ नारायणराव पेशव्यांच्या वधाचा पोवाडा. वध ही घटना पण त्या घटनेवर काव्य लिहिलं गेलेलं आहे. परचक्र, राज्यक्रांती, दंगा, दरोडा, त्याच्यानंतर दुष्काळ, पूर. म्हणजे तुम्ही पाहिलं की विषयाची व्याप्ती इतकी मोठी आहे की समाजाला भिडणारे प्रत्येक विषय हे पोवाड्याचे प्रतिपाद्य विषय होऊ शकतात. आणि हा तो पोवाड्यांचा तिसरा प्रकार. आणि म्हणून हे 3 प्रकार सांगितल्यानंतर पोवाड्याचा इतिहास जर आपण बघितला तर ज्ञानेश्वरी ज्या अर्थी पोवाड्यांचा उल्लेख आहे त्या अर्थी ज्ञानेश्वरीच्या अगोदर सुद्धा पोवाडे असायला पाहिजे. परंतु पंचायत अशी आहे की ते आहेत की नाही हे जाणण्याचं साधन म्हणजे आपल्याला आज उपलब्ध असलेले किंवा संग्राहकांनी संग्रहित केले पोवाडे घेत आहे. आणि गमतीची गोष्ट अशी किंवा ज्ञानेश्वरी पर्यंत शिवशाही पर्यंत एक सुद्धा पोवाडा मराठी काव्याला उपलब्ध नाही. त्याच्यानंतर आपण येतो थेट शिवशाहीमध्ये. आणि शिवशाहीत सुद्धा फक्त 3 ते 4 पोवाडे उपलब्ध आहेत. आणि तेव्हाचे प्रसिद्ध शाहीर होते 3च, तुळशीदास, अज्ञानदास आणि यमाजी भास्कर. त्याच्यापैकी एका पोवाड्याची तर फक्त एकच ओळ आज आम्हाला माहिती. याच्याशिवाय पोवाडा उपलब्ध नाही. याचं कारण आहे ही कंठविद्या होती. म्हणजे कोणी लिहून आमच्यासारखी ठेवलेली नसल्यामुळे ज्या कोणाचे पोवाडे तोंडपाठ होते त्यांच्याकडनं जर तुम्ही लिहून घेतले तरच ते आपल्याला आज उपलब्ध झालेले. त्याच्यानंतर पेशवाईत मात्र पोवाड्यांना पुष्कळ बहर आला. अनेक शाहीर होऊन गेले तरी 25 शाहीर अत्यंत सुप्रसिद्ध शाहीर झाले. त्याच्यात सर्व धर्माचे सर्व जातीचे शाहीर होते. अगदी अलीकडचं उदाहरण म्हणजे स्वातंत्र्य आंदोलन किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळ. ह्या प्रत्येक वेळी ह्या तिसऱ्या प्रकारच्या ज्या शाहिरांचं आपण वर्णन केलं त्यांनी पोवाडे सादर करून गावोगावी जाऊन ते म्हणून दाखवले. आणि पूर्वी त्यांना थोडी बिदाकी मिळत असेल पण आजकाल फार बिदाकी त्यांना सुद्धा मिळत नव्हती. हा प्रकार होता. म्हणजे हल्लीच्या काळात सर्व शाहिरांचं पोवाडे हे काही उपजीविकेचं साधन नाही आहे. हा एक फरक हल्ली झालेला. आणि तरी पण ते काही उत्साही लोकांनी छंद म्हणून त्याचा स्वीकार करून त्या कलेची साधना केली. आता हे झालं महाराष्ट्रातील शाहिरी परंपरेबद्दल. दुसरी एक महत्वाची गोष्ट आजच्या गावकरीच्या लेखात त्याचा उल्लेख आलेला आहे. इतरही सगळे लेख झाले आणि ते नजरेला आणून द्यायचं खास कारण असं होतं की बरोबर 100 वर्षापूर्वी एक रोमांचकारक घटना पोवाड्याच्या दृष्टीने झाली. आणि ती म्हणजे बरोबर या एप्रिल महिन्यातच एक अकबर नावाचे ब्रिटिश ग्रस्त होते. त्यांनी ह्या कामात अत्यंत रस घेतला. नंतर इथले महाराष्ट्रीय म्हणजे भारतीय लोक होते त्यांना हाताशी धरून खेळोखेळी जाऊन त्यांनी गोंधळ्यांकडनं त्यांच्या तोंडाकडनं पोवाडे ऐकले, ते लिहून घेतले. म्हणजे वाणीतले लेखणीत आणण्याचं प्रचंड काम ह्या ग्रस्ताने केलं. ते पुस्तक प्रसिद्ध आहे, आज सुद्धा उपलब्ध आहे. आणि त्याचं पान मी सांगितलं होतं की इतिहास प्रसिद्ध पुरुषांचे व स्त्रियांचे, हे त्याचं शीर्षक आहे त्या पुस्तकाचं. इतिहास प्रसिद्ध पुरुषांचे व स्त्रियांचे पोवाडे हे पुस्तक इतिहास प्रिय जनांच्या रंजनासाठी
म्हणजे त्यांनी श्रोत्यांचा क्लास सुद्धा ते वर्णन केलेला आहे. हॅरी आर्बटनॉट अकबर व शंकर तुकाराम शाळीग्राम यांनी मुंबई सन 1891 मध्ये छापले. म्हणजे त्या अर्थाने पोवाड्याची ग्रांथिक जन्मशताब्दी सुद्धा आपण साजरी करत आहोत. हा एक योगायोग आहे. पण त्याच्या अगोदर म्हणजे आम्हाला लिखित स्वरूपात सापडलेला पोवाडा 14 एप्रिल 1851च्या ज्ञानप्रकाशात राव कर्वे नावाच्या ग्रंथाने छापलेला आहे. आणि इथे त्या पोवाड्याची प्रत आहे माझ्याकडे. पोवाडा एक पाणीच आहे तसा, पण त्याच्यात ब्रिटिशांविरुद्धची चीड, त्या चीडीचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर 1870 मध्ये ज्याची नुकतीच आपण जन्मशताब्दी साजरी केली अशा महात्मा फुल्यांनी खुद्द पोवाडा लिहिलेला आहे. आणि त्याचाही शिक्षक असा आहे की त्याचा पहिला पोवाडा म्हणजे फुल्यांचा सुद्धा छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा ज्योती गोविंदराव फुले यांनी अशा प्रकारे इतिहास प्रसिद्ध श्रोत्यांच्या रंजनासाठी लिहिला. तर ही अलीकडच्या पोवाड्यांची सुरुवात. त्याच्यानंतर अतिशय प्रसिद्ध आता ह्यांची प्रेरणा घेऊन गोविंद बल्लाळ शितूर, बाळकृष्ण आत्माराम गुप्ते आदींनी ग्रंथ प्रकाशित केले. त्याच्यानंतर एक प्रचंड काम य. न. केळकरांनी केलं. पोवाड्याचे 3 प्रसिद्ध खंड त्यांचे अजून सुद्धा उपलब्ध आहेत आणि अतिशय मोलाचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून शेवटी असं म्हणावं लागतं की महाराष्ट्राने या गोंधळांचे आणि संग्राहकांचे उपकार मानले पाहिजे. ते अशासाठी की हे जर गोंधळी नसते तर गोंधळ्यांनी काय केलं? गोंधळ्यांनी इतिहास वाचवलेला आहे आणि इतिहास वाचवण्याचं एक अत्यंत महत्त्वाचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि या संग्राहकांनी तेच काम म्हणजे त्यांचं वाणीतलं जे कंठस्थ होतं ते कागदावर आणलं. पण आज मात्र निकट अशी निर्माण झाली आहे की हे जे काम उलट्या गतीने आपल्याला करायचं आहे की अनेक पोवाड्याचे बोलीत आहे किंवा कंठस्थ आहे त्यांचा काहीतरी संग्रह होणं म्हणजे वाणीत होणं आवश्यक आहे. आणि आता तर चित्रवाणीत व्हायला पाहिजे. अशा तऱ्हेची निकड अत्यंत आज निर्माण झालेली आहे. आणि मला आनंद वाटतो की हे काम आता सध्या ताबडतोब आकाशवाणीने हाती घेतलेलं आहे. आणि ते काम ह्यावर्षी आम्ही कोऑर्डिनेट करतो की महाराष्ट्रातले सगळे हयात असलेल्या शहरांचे प्रसिद्ध पोवाडे आम्ही ध्वनिमुद्रित करणार आहोत आर्काईव्हसाठी. आणि त्याला आम्हाला वर्षभर लागणार. त्याच्यातनं पुन्हा निवड करून निर्णय तालींचं आम्ही एक छान संग्रह निर्माण करणार आहोत. शेवटी 2 मिनिटात पोवाड्यांचं महत्त्व काय हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने तर पोवाड्याचं विशेष महत्त्व आहे. ते असं की पोवाडे हे मराठ्याच्या इतिहासाचं अत्यंत प्रमुख साधन म्हणून मानलं जातं. हे अनेकाला नवल वाटेल पण याचं कारण अगदी उघड आहे. कारण उत्तर काळातील ज्या बखरी महाराष्ट्रात आहे त्याच्यात जी वर्णनं असतात त्याच्यापेक्षा अचूक वर्णनं मराठी पोवाड्यांमध्ये मिळतात. आणि ह्या दृष्टीने इतिहासकारांनी पोवाडे हे त्या काळातल्या बखरीपेक्षा इतिहासाचं एक महत्त्वाचं साधन म्हणून मान्य केलेलं आहे. हे इतिहासाचं महाराष्ट्र दृष्टीने एक फार महत्त्व आहे. दुसरं म्हणजे पोवाड्यांना गीत नाट्यरूप असं समजलं जातं. आणि म्हणून मनोरंजन आणि प्रचार हे त्याचं प्रमुख काम जरी असलं तरी मनोरंजन आणि शिक्षण यांचाही मेळ पोवाड्यामध्ये अत्यंत सुंदर तऱ्हेने घालता येतो. आणि त्या दृष्टीने पोवाड्यांचं महाराष्ट्रात तरी खूप महत्त्व आहे. तिसरं म्हणजे पोवाड्याद्वारा तुम्हाला तत्कालीन सामाजिक परिस्थितीचं सर्वंकष दर्शन घडतं. म्हणजे सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक अशा सर्व अंगांचं दर्शन त्याच्यात घडतं. आणि शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा विचार असा आहे की पोवाडे हे सर्व धर्म समभावाचं एक प्रमुख साधन म्हणून गणलं गेलं पाहिजे. ते अशासाठी की शाहिरी वाङ्मय जे महाराष्ट्रात विकसित झालेलं आहे आणि अजून सुद्धा होत आहे त्याच्यामध्ये सर्व जातीच्या शाहिरांनी हे वाङ्मय समृद्ध केलेलं आहे. म्हणजे हिंदूंच्या बरोबरीने अत्यंत प्रख्यात असे मुसलमान शाहीर झालेले आणि त्यांनी तेवढ्याच आत्मीयतेने शिवाजीचे किंवा इतर राष्ट्रपुरुषांचे पोवाडे गायलेले हे अत्यंत राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने दैदिप्यमान उदाहरण आहे. आणि ते महाराष्ट्राने सगळ्या भारताला घालून दिलेलं आहे. हे मला वाटतं एक अत्यंत पोवाड्याचं महत्त्व आहे.
शेवटी ही लोककला असल्यामुळे, पोवाडे ही लोककलाच आहे. सर्व देशात पोवाडे असतात तसे महाराष्ट्रात आहे, पण महाराष्ट्रात ते एका विशिष्ट अंगाने विकसित झालेलं आहे. म्हणून ते महाराष्ट्राच्या संस्कृतीचं एक अविभाज्य अंग बनलेलं आहे. आणि म्हणून ते तुम्हाला मराठी संस्कृतीचे नाट्यगीत तुम्हाला अलग करता येणार नाही. तसेच मराठी संस्कृती आणि पोवाडे हे तुम्हाला अलग करता येत नाही. इतकं ते एकजीव आपल्या संस्कृतीचं अंग आहे. म्हणजे काय की बहुजन समाजाने बहुजन समाजासाठी निर्मिलेलं हे वांग आहे आणि म्हणून त्याचं विशेष महत्व आहे. पुन्हा आशा करूया की पोवाड्याचं संवर्धन आणि संशोधन व्हायला पुन्हा चालना मिळालेली आहे आणि त्या चालनेचा एक भाग म्हणून मी आज आपल्यापुढे उभा आहे. मला वाटतं नमनालाच एवढं गडावर घातल्यानंतर मी आपल्याला शाहीर प्रल्हादरायांच्या शाहिरीचं आणि इतर यांचं काही दर्शन घडवणार आहे. माझे एक दुसरे मित्र, पोवाड्यामध्ये 2 पद्धती प्रामुख्याने रूढ आहे महाराष्ट्रात. 2-3 पद्धती आहेत. त्याच्यात सर्वात प्रसिद्ध पद्धत म्हणजे टांगती पद्धत, ज्याच्यात ही कोल्हापूर किंवा पश्चिम महाराष्ट्रात प्रचलित आहे. लहरी हैदर नावाचे अत्यंत प्रतिभाशाली शाहीर त्याच्यातून गेले आणि त्यांची परंपरा आजपर्यंत चालते आहे. पिराजी सरनाईक किंवा ते बाबासाहेब देशमुख किंवा नानिवडेकर अशी प्रख्यात शाहीर मंडळी त्याच्यातून गेली. याच्याशिवाय स्वातंत्र्यपूर्व काळात सावरकरांपासून जी मालिका सुरू झाली ती सुशिक्षितांनी डब हातामध्ये घेऊन याच्या चालीमध्ये आणि काव्यामध्ये काही सुधारणा करून जनतेपुढे ह्या गीतनाट्यरूप जो प्रकार सांगितला, मनोरंजन आणि शिक्षण याच्या स्वातंत्र्याची प्रेरणा जागृती श्रोत्यांमध्ये निर्माण करावी अशा तऱ्हेची हाक जेव्हा दिली त्यावेळेला जो एक वर्ग निर्माण झाला. त्या शाहिरांनी जे संशोधन केलं त्याच्यावर आधारित जी परंपरा चालली आहे त्याच्यातले 2-4 नावं घेण्यासारखे शाहीर असे शाहीर खाडीलकर हे महाराष्ट्राला सुपरिचित आहे. नंतर शाहीर प्रल्हादराय जामखेडकर अशा प्रकारची शाहीर मंडळी झाली. ते प्रल्हादरायांचा वारसा सांगणारे आम्ही मंडळी त्यांच्या काही चालींचं मी अगोदर आपल्याला दर्शन घडवणार आहे. त्याच्यानंतर एक टिपिकल 10-12 मिनिटाचा एक संपूर्ण तानाजीचा त्यांचा पोवाडा म्हणून दाखवणार आहे. त्याच्यानंतर एक 2-3 त्यांची प्रसिद्ध प्रेषणीचा पोवाडा, नंतर सुधारण्याचे 2-3 कडवे, असा एक 15-20 मिनिटाचा त्यांच्या चालींचं आणि शाहिरीचं दर्शन झाल्यानंतर एक शाहिरी आधुनिक काळात आम्ही कशी वापरली त्याचे जे प्रयोग आम्ही केले त्या प्रयोगाची काही उदाहरणं म्हणजे मला कारण नसताना लोकांची विज्ञान शाहिरी पदवी दिली ती अशासाठी की विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आम्ही पोवाड्यांचा किंवा शाहिरीचा उपयोग केला. त्याचं एक उदाहरण म्हणून आता तुम्हाला त्याची उदाहरणं सांगतो की आईन्स्टाईनचा पोवाडा लिहिलेला आहे. आज मी आपल्याला सादर करून दाखवणार आहे. आजच्या काळातला तो अतिशय सुंदर विषय आहे. नव्या गाईचा पोवाडा आहे, मध्य विज्ञानाचा पोवाडा आहे. मध्य विज्ञान म्हणजे त्याच्यात विज्ञान आहे फक्त, दारूवर अनेक पोवाडे आहेत पण मध्याचं विज्ञान त्याच्यात वर्णन केलेलं आहे. लोकसंख्या वाढीचा पोवाडा आहे, विज्ञानाची मजा असा पोवाडा आहे. विज्ञानाचं नमन म्हणजे आम्ही पोवाडे हा फॉर्म कायम ठेवून जुना विज्ञानाचे विषय त्याच्यात प्रतिपादन केलेले आहे. त्याचे प्रयोग केले. मराठी विज्ञान परिषदेकडनं आम्ही 74 सालापासून हे प्रयोग केले. त्याचे पोवाडे रेकॉर्ड करून ठिकठिकाणी आम्ही वाजवले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. तर त्या दृष्टीने काही हे करणार आणि नवीन युगाचे जे पोवाडे आहेत त्याच्यात की महाराष्ट्र किंवा सुनील गावस्कर हा सुद्धा तानाजी इतकाच आपल्या समाजाचा हिरो आहे असं मला वाटतं. म्हणून त्याचे पोवाडे गायलाच पाहिजे आणि तो एक छोटासा पोवाडा गायलेला आहे. आणि त्याच्यानंतर सामाजिक परिस्थितीचं असं वर्णन म्हणजे आजकाल इलेक्शनची धामधूम असल्यामुळे सरकारी पातळीचे शताब्दीचे कार्यक्रम अजून व्हायचे आहेत पण ते इलेक्शन झाल्यानंतर कोण येतो त्याच्यावर अवलंबून आहे. पण मंत्री कसे असावे नसावे हा कार्यक्रम करून मी कार्यक्रम आता शेवट. एक गोष्ट मी अत्यंत नम्रपणे सांगू इच्छितो की आम्ही व्यावसायिक शाहीर नाही. म्हणजे पोवाडे म्हणणे हा माझा व्यवसाय नाही, हा एक छंद आहे. वडिलांचा सुद्धा छंद होता. आमची उपजीविका पोवाड्यावर अवलंबून नाही आणि त्याच्यामुळे जे बंधनं पडले आहेत. बरं, आमची वाङ्मय निर्मिती एवढी प्रचंड आहे तुम्ही इथे तुम्हाला कल्पना आहे की प्रत्येक पोवाडा पाठ असणं हे शक्य नसल्यामुळे मी जेवढं पाठांतर आहे तेवढं जरूर म्हणेन. पण काही
माझ्या सादरीकरणावर काही परिणाम होईल, पण तेवढी आपण परवानगी द्याल अशी मला आशा आहे. आता सुरुवातीला मी या लोकांनी जी सुरुवात केली ते गोविंद गोपाळ देसाई नावाचे अत्यंत थोर संगीतकार होऊन गेले. त्यांनी पोवाड्याच्या चालींना, शाहिरांना सुद्धा सूर आणि ताल याचं वळण असलं पाहिजे असा आग्रह धरणारे इथे त्यांची हस्तलिखित प्रस्तावना सुद्धा त्याच्यात पडलेली आहे. त्यांनी सांगितलं नमन सुटसुटीत असावं आणि सुरात तालात असावं. त्या दृष्टीने त्यांनी जे वाखाणलेलं प्रसादराचं एक नमन होतं त्याच्यातली काही कडवी मी आपल्याला म्हणून दाखवतो. नमो 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 श्री गणा, नमो 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 श्री गणा, नमो पद कमला, नमो पद कमला, नमो पद कमला. ओम नमो अविनाशका जगन्नायका देहि मद ज्ञानादी. ओंकार मूळ तो ताणा, ओंकार मूळ तो ताणा, मूळ तो ताणा, मूळ तो ताणा, मूळ तो ताणा. निर्विकार गणनायका, निर्विकार गणनायका, हिदायका मणिभूषणादी. शुभकार करण हादताना, शुभकार करण हादताना, करण हादताना, करण हादताना, करण हादताना. विघ्न फळ विदूरच्या दूर, विघ्न फळ विदूरच्या दूर, हा एक दंत करी रक्षणादी. वाद्यांचा गजर वाद्यांचा गजर गजर गटिबंध गटिबंध छंद ललकारी, आनंद अंतरी यावया श्रवणादी. मग कपिन राष्ट्र संताना, मग कपिन राष्ट्र संताना, माझे गुरुजींना रामदासांना, रामदासांना. प्रल्हादाची झाली तयारी, शाहिदाची झाली तयारी, वंदन कधी सर्व सज्जनांनी. नमो 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 श्री गणा, नमो 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 श्री गणा, नमो पद कमला, नमो पद कमला, नमो पद कमला. ओम नमो अविनाशका जगन्नायका देहि मद ज्ञानादी. अशा तऱ्हेचं नमन झाल्यानंतर मूळ पोवाड्याला सुरुवात व्हायची. त्या दृष्टीने मी आता आपल्या पुढे तानाजीचा एक सुटसुटीत पोवाडा सादर करतो. पूर्वी पोवाडे, हायच पोवाडे दोन इथे पडलेले आहेत, 1.5 तास चालायचे. पण रेडिओ आणि टी व्ही आल्यानंतर त्यांचं म्हणजे कंडेन्सेशन करावं लागलं. त्या दृष्टीने हे रेडिओ व्हर्शन जे आहे ते मी आपल्या पुढे वडिलांनीच केलेले सादर करतो. मर्द सुभेदार तानाजी, मर्द सुभेदार, हिंद भूवर सिंहान पूर धडधडा मुडकी उडवी गगनात, धडधडा मुडकी उडवी गगनात. काळही कापतो ज्याला गगनात, नम्र दूताच देश राजानी. दिवशी जिजाबाई
कापाकापी केली त्याने एका निमिषात, कापाकापी केली त्याने एका निमिषात, माझे रजपुत्र छान अठा वेगळा एकदार, पठा वेगळा एकदार, असा गट केलाय उद्भट रक्तात सळात वरकरी, रक्ताचे पाठ पाहतात धुमचक्री चालले तो माग, रक्ताचे पाठ वाहतात ते भान त्यास बोलावा, सुभेदारा ऐकही ताला, तू ये रे मुघल सेवेला, गडकरी करीन मी तुला, तानाजी त्यास बोलला, तूच ऐक रे माझे गीता, शिवराज्याने तुझे केला, शिवराज्याने तुझे केला, आणि पाच जाईल तुझर पिलया, अंकुट्याहून नीच तू देश द्रोहीने बदला हरी, अंकुट्याहून नीच तू देश द्रोहीने बदला हरी, तुझे भान त्यास बोलला, सुभेदारा पहिला वार येऊन सुधारे सळाविला हरी, तुझे बाणा पहिला वार येऊन सुधारे सळाविला हरी, पट्ट्याचा सळ सोडिला, आणि 12 हात पुसला ना केला, धानून वाजवा केला, ढालीचा चक्का दूर केला, ढालीचा चक्का दूर केला, दानाची नाची हजराला, मुंडास बांधून हाताला, लढतसे धीर गंभीर भीती नाट्याला हरी, लढतसे धीर गंभीर भीती नाट्याला हरी, भाजून वाद पुन्हा केलाय, दानाची उभा कापा, दानाची पडता घर गेला, जयद्रथ मातीला केला, तशी लाच मारुती भानू चालू लागला हरी, तशी लाच मारुती भानू चालू लागला हरी, गेला मामा त्याच बोलला, ठाम रांगड्या टाकेला गेला, ठाम रांगड्या टाकेला गेला, कुठं चालला चौथीच्या रे काटा तुम्ही हरी, कुठं चालला चौथीच्या रे काटा तुम्ही हरी, मामानं कहर मान केला, तुझे भान कापला ना केला, सूर्याजीनं कहर मान केला, राहिलेला शत्रू कापला, तिला घेतला आपल्या हाताला, पुण्याचा जाळ सभा केला, पुण्याच्या पक्त्या जाळाला, आनंद झालाय शिवबाला, धान्यानं गट सर केलाय, चला चला जाऊ भेटीला, घाई घाई आलाय गटाला, तानाजीच्या पाहून मुर्द्याला, घरदसा रडू लागला, घरदसा रडू लागला, गड आला पण सिंह गेला निघून स्वर्गाला हरी, गड आला पण सिंह गेला निघून स्वर्गाला हरी, रायबाला घेतलं मांडीला, रायबाला घेतलं मांडीला, मग केलं त्याच लग्नाला, सूर्याची गडकरी गेला सिंहगडाला हरी, सूर्याची गडकरी गेला सिंहगडाला हरी, मिळविला जय शक्तीनं, मिळविला जय शक्तीनं, गेले हादरून सर्व यवन, विजापूरवाला होता खेळतो, दिल्लीचा हात पाहतो, प्रधानायात कवल रणसोपती, तानाजी मर्द सुभेदार, तानाजी मर्द सुभेदार, हिंदभूवर सिंहावर पूर खटखट, मुडकी उडवी गगनात, काळही कापतो ज्याला स्वप्नात, नम्र सोदात वेशाला ध्यागली. अशा तऱ्हेने घोड्यांचं सर्वांगीण दर्शक याच्यातील अशा प्रकारचा एक बोर्ड मी सादर केला. त्याच्यानंतर त्यांच्या चालीचे जे निर्णय नमुने ते दाखवण्यासाठी त्यांचं
एक रेशनिंगचा पोवाडा होता तो मी आपल्याला सादर करतो. 1942 सालामध्ये त्यांच्यावरच ओढल्या एका प्रसंगामुळे त्यांनी हा पोवाडा लिहिला आणि त्यावेळेच्या दारुण सामाजिक स्थितीचं त्याचं याच्यातच वर्णन आहे. त्याच्या रेकॉर्ड्स निघाल्या होत्या आणि त्या बऱ्याचशा लोकप्रिय झाल्या, खूप प्रति त्याच्या आपल्या. दुर्दैवाची गोष्ट काय आहे, त्याची ओरिजिनल रेकॉर्ड आमच्याजवळ नाही आहे.
एकच मुख्य जो आकृतीबंध होता पोवाड्याचा तो कायम न ठेवता निर्णया विचित्र त्याने तो नटलेला असेल. त्याच्यापैकी काही नमुने हे मी आपल्या समोर ठेवले. त्याच्यानंतर त्यांचे बरेच पोवाडे 26 इथे प्रसिद्ध होते. अनेक 30-40 पोवाडे अप्रकाशित आहेत. सर्व विषयावर त्यांनी लिहिलेले. त्याच्यात पूर्वी एक प्रकार असायचा असावा नसावा, नंतर असावी नसावी, पण तुम्ही आज मुद्दाम न म्हणता शेवटच्या वेळेला मी ते असावे नसावे म्हणजे मंत्री कसे असे नसावे हा पोवाडा म्हणणार असल्यामुळे आता त्यांनी ती असावी नसावी आता म्हणत नाही. त्याच्यानंतर एक पोवाड्यांना जे नवीन वळण दिलेलं आहे त्याच्यात जे ताली लावलेले आहेत ते 2 ध्रुपद म्हटल्यानंतर मी आपल्या पुढे मला वाटतं मी आईन्स्टाईनचा एक 7-8 मिनिटाचा पोवाडा आहे तो म्हणून दाखवण्याची माझी इच्छा आहे. हो म्हणतो. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा नवीन धर्तीने पोवाडा लिहिला आहे की महाराष्ट्रीयांना इतर प्रांतीय साधारण असे समजतात की आम्ही राष्ट्रभक्त नाही. पहिला महाराष्ट्र मग भारत असं मराठी लोकांना वाटतं. अशी बाहेरच्या लोकांची समजूत आहे की महाराष्ट्र म्हणून काय. त्याच्यासाठी एक 7-8 मिनिटाचा पोवाडा लिहिला. ती आपली इच्छा असेल परवानगी असेल ती म्हणेल आणि सुनील गावस्करचा पोवाडा म्हणून मग मंत्री म्हणेल. आम्ही पोवाड्यात नवीन काय केलं हे मला सांगितल्याप्रमाणे पोवाड्याचा आत्मा आम्ही तोच ठेवलेला म्हणजे अस्सल मराठी, पण त्याला साथ थोडासा हा परदेशी नाही. कारण संशोधक किंवा कुठलीही संत मंडळी ही सगळ्या जगाची असतात, एका देशाची नसतात. त्याप्रमाणे आईन्स्टाईन हा जो एक अतिशय मोठा संशोधक होऊन गेला त्याची जन्मशताब्दी सुद्धा 5 वर्षापूर्वी झाली. त्यावेळेला एक काय लिहिलं होतं त्याच्या निमित्ताने हा पोवाडा लिहिलेला. आणि मला वाटतं पोवाड्यासारखा तो योग्य विषय असल्यामुळे तो अनेक ठिकाणी म्हटलाय. मी आजही आपल्या पुढे तो सादर करतो. त्याच्या अगोदर एक गमतीची गोष्ट सांगतो तुम्हाला. आपल्यापैकी जर्मनीचा म्हणजे मला जर्मनी येत नाही, पण आईन्स्टाईन हे जे नाव आहे ते मोठं गमतीशीर. आईन म्हणजे एक, आपण 1, 2, 3, 4 म्हणतो. आईन म्हणजे एक, स्टाईन म्हणजे स्टोन, फायर स्टोन तुम्ही जसं म्हणता, स्टाईन म्हणजे दगड. खरं ह्या मुलाचं नाव वर्गात तो मठ्ठ समजला जायचा हे मी अंडरलाईन केलेलं आहे. म्हणून त्याला आईन्स्टाईन हे टोपण नाव दिलेलं आहे. जे मी मराठीत अशी कल्पना केली की हा पोवाडा एका दगडूचा अशा या पोवाड्याचं शीर्षक आहे. पण हा दगड साधा सुद्धा दगड नव्हता. ज्या दगडातनं पुढे विज्ञानाचा देव निर्माण झाला असा हा दगड आहे आणि त्याचा हा पोवाडा आहे अशी कल्पना. पोवाडा एका दगडूचा, पोवाडा एका दगडूचा, अशा दगडाचा आईन्स्टाईनचा ज्ञानदेवाचा ज्ञानाचा हो जणू महासागर, ज्ञानाचा जणू महासागर, ढवळला विज्ञानाचा सागर, नम्र भावे पूर्ण काही प्रभाकर. चिंतनाचा मारा गाठिका भारात प्रयोगा पीठ
जन्मात जन्मात म्युनिक मध्ये गेल बालपण म्युनिक मध्ये गेल बालपण नाव घातलंय शाळेत लवकर नाही बोलला लवकर नाही बोलला मंदगती हा वर्गात शंभोबाचं नाव ठेवलंय शंभोबाचं नाव ठेवलं एक दगडूबा वर्गात एक दगडूबा वर्गात पहिल्या वेळी चुकले मास्टर पहिल्या वेळी चुकले मास्टर दगडू ज्ञानदेव साक्षात कथारम्य घ्यावी ऐकून कथारम्य घ्यावी ऐकून तुझीचा झालाय कारकून कारकून चकित होती सारे कारकून चकित होतील सारे कारकून प्राट होईल त्यांची मान शिक्षक नर्सरी हाताला शिक्षक नर्सरी हाताला शिक्षक नर्सरी हाताला नोकरी नाही त्याच्या पत्राला नोकरी नाही त्याच्या पत्राला धड अन्न नाही पोटाला अनेक 1902 झाली कारकून बघा तो झाला 1902 सालात कारकून झाला छोट्या छोट्या शिकवण्या त्याला छोट्या छोट्या शिकवण्या त्याला स्विस पेटेंट ऑफिसात आला स्विस पेटेंट ऑफिसात आला घरगाठी करू लागला 4 पैसे कमवू लागला 4 पैसे कमवू लागला कसे ते पडावे त्याला काकून जगात कुठेही गेला तरी तीच दट वाट्याला तरी तीच दट वाट्याला पण फायदा एक त्याला सुख काम त्याच्या वाट्याला मनसोक्त वेळ मळे चिंतन मनन करण्याला मनसोक्त वेळ चिंतन मनन करण्याला संसाराचा काळ हा पुढे देऊ लागला संसाराचा काळ हा पुढे देऊ लागला भीतीमंद खिळा ठोकण्याला शिडीवर चढला भीतीमध्ये खिळा ठोकण्याला शिडीवर चढला विचाराच्या तंत्रीमध्ये खाली कोसळून पडला विचाराच्या तंत्रीमध्ये खाली कोसळून पडला कोसळता क्रांतिकारी तत्व आलंय जन्माला कोसळता क्रांतिकारी तत्व आलंय जन्माला अहो नित्य पडताना टेंगुळ फक्त डोक्याला आम्ही नित्य पडताना टेंगुळ फक्त डोक्याला कोसळता बुद्धी जागी म्हणून संशोधक झाला कोसळता बुद्धी जागी म्हणून संशोधक ठरला 3 वर्ष केलं मनन 3 वर्ष केलं मनन 3 वर्ष केलं मनन लागूनी ध्यान पुरुष तुझे चरण विलक्षण केलं दगडूनी का विलक्षण केलं दगडूनी का आकडे मोड किती समीकरण गठ्ठाभर भरली त्यान पान भरली त्यानी पान वय वर्ष फक्त 34 वय वर्ष फक्त 34 5 सालात करी प्रकाशित सापेक्ष संवाद तत्व हमखास सापेक्ष संवाद तत्व हमखास इतिहासाच्या पुस्तकात
आधी मानात ठरलं मान आधी मानात ठरलं मान आधी एकोणीसशे बारा साला एकोणीसशे बारा साला शास्त्रज्ञ महान म्हणून झाला त्याचा बोलबाला शास्त्रज्ञ महान म्हणून झाला त्याचा बोलबाला 25 साली नोबेल सन्मान त्याच्या वाट्याला 25 साली नोबेल पुरस्कार त्याच्या वाट्याला गुंतागुंतीचं तत्व तरीही गुंतागुंतीचं तत्व तरीही अनेक उत्तर सापडली अनेक उत्तर सापडली नव्या